नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाहीये। आज आपलं लोकेशन आहे दहिसर। सो दहिसर ईस्ट आणि वेस्ट आपण दोन्ही करणार आहोत। सगळ्यात पहिले ईस्ट मध्ये आलेलो आहोत। लेट्स सी मी तुमच्यासोबत आज कोणती कोणती प्लेसेस मी शेअर करणार आहे। सो इंस्टाग्राम वरती बऱ्याच लोकांनी मला सांगितलेलं आहे जे जे दहिसर मध्ये राहतात किंवा यांनी दहिसर मधलं फूड एक्सप्लोर केलेलं आहे, तर त्यासाठी धन्यवाद। तो सगळ्यात पहिला आपला स्पॉट असणार आहे चंगू मंगू वडापाव, जो की फेमस आहे भाई। बऱ्याच लोकांनी रिकमेंड केलेलं आहे की इथे जाऊन तुला वडापाव खायचाच आहे। 1-2 मिनिटावरच लोकेशन आपलं राहिलेलं आहे। सो लेट्स गो। काका वडापाव आहे? द्या ना, एक द्या ना। कसा आहे वडापाव? 20 रुपये। सो वडापाव आपण घेतलेला आहे, चंगू मंगू वडापाव। वाव, त्याचं जे बाहेरचं मटेरियल आहे ना खूप जास्त क्रिस्पी आहे आणि एक छोटा पाव आहे। हा बघा, हा पाव आहे ना भाई, ह्याला पाव बोलतात। आणि वाशीला वडापाव खाल्लेला त्याचा पाव भाई साहब, म्हणजे ते वेगळीच क्रिएटिव्हिटी आहे त्या लोकांची। तुम्ही बघाल ना, वडाची साईज पण एकदम परफेक्ट आहे। 2 साइडला चटण्या टाकलेल्या आहेत। भाजीचा कलर बघताय तुम्ही गाईज, म्हणजे लिटरली मला कळतं बघितल्यावर। एका मित्राने आपल्याला मागे कमेंट केली होती, एक घास खाऊनच कसं कळतं लगेच। भाई आम्ही फूडी आहे। मी फूड ब्लॉग आता करायला लागलो, पण याच्या आधी आम्ही घरात रेसिपी पण करायचो, जो त्याच्यामध्ये माझ्या लोकांना माहिती आहे भाई, एक खाल्ला की मी लगेच रिॲक्शन देतो। म्हणून ट्राय करूया चंगू मंगू वडापाव। काय आहे ना, 2-3 टाईपचे वडापाव असतात। एक सुरभीवाले, एक मोरबीवाले आणि एक आपला मराठी माणूस। मराठी माणसाच्या बटाट्याच्या भाजीची चव आहे ना ती कळते, ठीक आहे। मग तो बाहेर विकलेला वडापाव असू दे किंवा घरात केलेली बटाट्याची भाजी असू दे, ही तीच भाजी आहे। तुम्ही बघताय ना, याचा कलर बघूनच कळेल। भाजी खाल्ली ना की चरका लागतोय लिटरली। त्याचं जे कोटिंग आहे ना थोडं जाड आहे वरचं, हे जे कोटिंग तुम्ही बघताय ना थोडं जाड आहे, पण क्रिस्पी कोटिंग आहे। नॉर्मल गरम वडापाव आहे, इथे गरम गरम मिळत असेल, गरमच आहे पण थोडा नॉर्मल आहे। बटाट्याची भाजी फुल्ली स्मॅश झालेली आहे आणि इथे कोथिंबीर दिसते, सगळं राय वगैरे दिसते, प्रॉपरली एकदम मॅश केलेलं आहे। 20 रुपयाच्या प्राइसच्या हिशोबाने मला टोटली वर्थ वाटला, एकदम भारी बेस्ट आहे। मला आवडला चंगू मंगू वडापाव। कलर बघा ना भाई, कलर किती येल्लोइश आहे, किती मस्त कलर उतरलेला आहे पूर्ण भाजीला। हे यातले इथले रेट्स आहेत। सो तुम्ही इथे बाकी गोष्टी पण खाऊ शकता। सकाळच्या वेळेस या थोडासा लवकर, मे बी यांच्याकडे वडा उसळ पण मिळतं आणि मिसळ पाव पण मिळतो। सो तुम्ही ते विचारा, तुम्हाला मी मेन्यू दाखवलाच आहे। आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या लोकेशनवर। मस्त चविष्ट गरमागरम वडापाव खाल्ल्याच्या नंतर आता आपण रावळपाड्यामध्ये आहोत, अशोकवन मध्ये। दहिसर मधलं हे ठिकाण आहे ईस्ट मध्ये। मला शोधता शोधता एक प्लेस दिसली आहे जी की शोरम्यासाठी खूप जास्त फेमस आहे। सो तीच ही फेमस जागा आहे जिथे शोरमा आणि त्याच्या रिलेटेड भरपूर असे शोरम्याचे प्रकार विकले जातात। ओमीज किचन मध्ये आता आपण आलेलो आहोत। एका मराठी मुलाचं दुकान आहे, तो लेट्स गो। तो स्वतः मे बी शेफ आहे, त्यांनी इथे हे स्टार्ट केलेलं आहे, तर मला इच्छा आहे इथला शोरमा टेस्ट करायची। लेट्स गो। ओमीजचं हे मेनू कार्ड आहे, तुम्ही बघताय याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। शॉर्मा, चिकन, पनीर, सोया चाप, बऱ्याच गोष्टी आहेत इथे। मी तर कधी खाल्ल्या पण नाही शॉर्मा शिवाय, बट बघा ना। आणि सगळं अवेलेबल आहे यांच्याकडे, एव्हरीडे सगळं अवेलेबल असतं। बेस्ट शॉर्मा कोणता आहे तुमचा? पेरी पेरी क्रिस्पी। पेरी पेरी क्रिस्पी शॉर्मा, ठीक आहे, एक द्या। एक तर शॉर्मा खाण्यामध्ये ना थोडंसं एक तुम्हाला थोडासा आडवं करावा लागतो। हा जो कागद लावतात ना तो बाजूला, तो फाडावा लागतो, ते सारखा सारखा फाडावा लागतो। तुम्हाला तो स्ट्रगल घ्यावाच लागणार। ते स्ट्रगल घेता घेता तुमच्या 140 रुपयामधले असे तुकडे पडणार चिकनचे, वेस्टेज जाणार। आणि त्याचं तुम्हाला ना, म्हणजे जे कट्टर आहेत ना, एकदम कट्टर चिकन मटन नॉनव्हेजचे फॅन्स आहेत ना,
ते सहन नाही करू शकत मित्रांनो. चिकनचा एक एक घास वेस्ट गेलेला आणि यांचा शॉर्मा हाय हाय हाय. तुम्ही जर दहीसर अशोकवन रावळपाडा या एरियामध्ये आहात आणि ओमिस बाईचा शॉर्मा ट्राय नाही केला, मा कसम सांगतोय, म्हणजे काय बोलतात ना, म्हणजे मी एक्सप्लोरच करत होतो तुम्ही सांगितलेल्या गोष्टी, पण त्यातून हा मला चुकून मिळाला. तुम्ही म्हटलं की देखा जाय, तर मी रिव्ह्यूज मध्ये गेलो तर जवळजवळ चांगले रिव्ह्यूज होते. काही 1-2 रिव्ह्यूज असतात जे कमेंट्स मध्ये पण येतात रिव्ह्यू द्यायला आपला, तसेच सगळीकडेच असतात, ते भरकटत असतात असे पृथ्वी भोवतीने असे ते फिरत असतात, तसे ते प्रदक्षिणा घालत असतात, कधी तिकडे कधी इकडे, कधी तिकडे कधी तिकडे, नाचरे मोरा त्यांचं चालू असतं. तसे 1-2 होते, भरपूर लोक होते ज्यांनी चांगले रिव्ह्यूज दिले होते. म्हटलं की दोस्तो इधर आना चाहिए और शोरमा का लाभ उठाना चाहिए. हालांकि आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये शोरमा नसतो. नॉनव्हेज पदार्थ मी जास्त दाखवत नाही, जे की मी आता सुरुवात करणार आहे हळूहळू दाखवायला, कारण बरेच लोक नॉनव्हेजची पण वाट बघत असतील की हा कधी दाखवतोय. तर हा पदार्थ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. म्हणजे एखादी ग्रेव्ही असते ना, ती चपाती ब्रेड मध्ये घेतली ना की पहिला आपला ते रस जातो ना आतमध्ये, तो हा प्रकार आहे. बाप आहे हे, म्हणजे मन जिंकलंय मित्रांनो माझं, काय पण बोला. त्यांना विचारलं मी याला काय बोलतात, ते म्हटले की खबूस. खबूस किंवा पिठा ब्रेड पण याला बोलतात. खतरनाक भाई, खतरनाक. नाद केला पण वाया नाही गेला. वातावरण खच्ची 10 पैकी 10. हा पण शॉर्म्याचाच प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय येतं नेमकं, म्हणजे नेमकं कशाने बनतात हे, किस चीज से बनता है? सोयाबीन है उसके जैसा एक होता है सोया चाप, लेकिन सोयाबीन नाही आहे ना. ठीक आहे, खाके देखते. आपण आता यांच्याकडून दुसरी गोष्ट घेतलेली आहे. हा एक शोरम्याचाच प्रकार आहे, बट व्हेज आहे हा पदार्थ. सो ताईसाठी घेतलेला आहे. तुम्हाला बघून वाटेल की हा नॉनव्हेज आहे, पण हा नॉनव्हेज नाहीये. व्हेज क्लासिक सोया चाप शोरमा आहे. येऊन गेली तर ती बोली की इकडे व्हेज पण ट्राय करा, व्हेज पण खूप चांगलं आहे. पटकन ट्राय करूया. बहुत कुछ बात है इसमें. मी स्टार्टिंगला वरचे तुकडे खाल्ले ना, असं ते चिकन मलाच पिरालं ते सोयाच्या बरोबर. काय हे आहे, म्हणजे एका बाईटमध्ये समजतं की हे किती ज्युसी आहे, किती टेस्टी आहे. याच्यामध्ये जे जे सॉसेस यूज केलेत ना ते एकदम कमाल आहेत. स्पायसीनेस, टँगी फ्लेवर आणि असं आंबट असं वाटतंय. गोड वगैरे बिलकुल नाही आहे, पण असं तिखट आणि आंबट याचं उत्तम कॉम्बिनेशन आहे हे वालं. मी पण लाईफमध्ये ना सोया चाप हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला. सो जस्ट लव्ड इट. बघा, फुल्ली लोडेड आहे, फुल पॅक. कांदा आहे, कोबी आहे. सारखं वाटतंय नाही, पण असं चिकन सारखं असं नाही वाटत एवढं, पण तसे पीसेस आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पोट भरून जाईल एका वेळेला, पोट भरण्यासारखं आहे. छान आहे, म्हणजे स्पायसी आहे या पूर्ण. असं तिखट लागते, म्हणजे तुम्हाला पाणी प्यावं लागेल असं लागतं तिखट. डेफिनेटली खायला पाहिजे. सो तुम्ही जर इथे आलात ना तर इथे अजून एक डिश तुम्ही ट्राय करू शकता, कोरियन बार्बिक्यू क्रिस्पी म्हणून एक डिश आहे. त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला मस्तपैकी बनवून देतील, ती पण ट्राय करा. आता आला की आपण 2 डिशेस इथल्या ट्राय केल्या. सो आता आपण जाऊया आपल्या 3rd लोकेशनला. मित्रांनो, आता मस्तपैकी वडापाव शॉर्मा सगळं खाऊन आता पोट गरम झालं एकदम. काहीतरी त्याला थंडपणा द्यायला पाहिजे. आणि तुमच्या समोर तुम्ही बघताय भरूचा डेअरी. आता ही भरूचा डेअरी काय सांगायचा विषयच नाहीये, ही अगोदरपासून मला माहिती होती, कारण जे आमच्या फॅमिलीचं फेमस चप्पलांसाठीचं दुकान असेल ना तर ते मागे आहे, जनता फुटवेअर. तिकडे तुम्ही बघताय. सो आता जर मी तिकडे गेलो ना, तिकडे एक काका आहेत. सो ते खूप प्रेम करतात माझ्यावरती. मे बी ते तिकडेच बसलेले आहेत समोर. इकडे आम्ही यायचो भरपूर वेळा. इथली लस्सी प्यायलेली आहे, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथली लस्सी पिऊया. व्हरायटीज नाही प्यायलो इथल्या, म्हणजे व्हरायटीमध्ये ज्या लस्सी असतात त्या नाही प्यायलेलो आहे. माझ्या हाईटचा बघा कसला वापर होतोय. इथं कॅमेऱ्यामध्ये येतच नाहीये. देखो अबे साले, आप क्या ही बोले. आतमध्ये जाऊया, मस्तपैकी बसूया. या युट्यूबला चॅनल आहे. अच्छा, युट्यूबला चॅनल आहे. महत्वाचा सीझन म्हणजे आंब्याचा सीझन. 100% इथे आंब्याच्या रिलेटेड काय ना काहीतरी गोष्ट असणार, म्हणजे एक्झॅक्ट टायमावर आलेलो आहे. इथली जी मलाई लस्सी आहे ती जी नॉर्मल सगळीकडे असते ती प्यायलेलो आहे. खूप चांगली लागते इथली. त्यांची जी मलाई आहे ना, जाड जाड असते. जाड मलाई मला खूप जास्त आवडते. काका, मँगो लस्सी आहे? अच्छा, हा त्यांचा मेन्यू आहे लस्सीच्या बाबतीतला. सीझनल मध्ये या 3 गोष्टी असतात. फायनली आपण येऊन पोहोचलोय मस्त अशा लोकेशन वरती, जिथे तुमच्या पोटाची आग कमी होऊ शकते. म्हणजेच दहीसर ईस्ट मधली भरूचा डेअरी. लस्सी हा माझा सगळ्यात आवडता पेय आहे. तुम्ही जर म्हणजे बघितलं असेल तर याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये पण मी भरपूर वेळा लस्सी तुम्ही सजेस्ट करता की बाई इथली लस्सी आहे,
तेव्हा तर मी डेफिनेटली लस्सी हा प्रकार ट्राय करतो. आणि आता तरी हे सगळे पदार्थ प्यायचे कारण भाई उन्हाळा चालू आहे. सगळ्यात पहिले हा हाफ ग्लास आहे नॉर्मल लस्सीचा, जी सगळीकडे मिळते, जी नॉर्मल लस्सी. पण भाई जी मलाई आहे ना, मलाई ओय शपथ कसलं आहे, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत की ही हाफ लस्सी आहे. काय काय ठिकाणी माहितीये काय, लस्सीमध्ये ना मलाई टाकताना पण लोक काचमूच करतात. बट लिटरली हे भाई जेवढी तुम्ही अपेक्षा घेऊन येता ना, त्याची कित्येक लेवलला अपेक्षा तुमची पूर्ण करते भरूच्या डे. सूप म्हणजे काय मित्रांनो, दर्जा लस्सी भाई, दर्जा. आता तर मी लस्सी पण नाही प्यायलो, फक्त मलाई खाल्लेली आहे. नुसता माहोल आहे, नुसता माहोल. भाई काय मलाई आहे भाई, माझ्याकडे वर्ड्स कमी पडतात. आता जरा लस्सी पिऊया. नाही म्हटलं तरी लस्सीच्या प्रत्येक चमच्यामध्ये ना मलाईचा भाग येतोच आहे. काय वाईब देते यार, जबरदस्त. हीच लस्सी जर एवढी भारी आहे, अभि तो अख्खाच्या अख्खा माहोल पडा हुआ आहे. इकडे आहे केशर लस्सी, तुम्ही याचा कलर बघा, आणि इथे मँगो लस्सी आहे. सो याचा कलर बघा. ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला कन्फ्युज नाही व्हायचंय. पियुष जसं असतं तसा याचा कलर आहे. मलाई आहे ॲज इट इज, सेम मलाई आहे. फुल ग्लास 60 रुपये. आपण ट्राय करूया. वाव, म्हणजे जे आपली श्रीखंड असतं ना, केशर श्रीखंड आपण खातो पुरी सोबत, ते गोड असतं थोडस, पण हे थोडस कमी गोड आहे. पण त्याचं जे फ्लेवर आहे ना, तो असाच आहे, केशरचा फ्लेवर उतरलेला आहे. आता आपण ही बघ भाई, हे आपण डबल मलाई मागवलेला 80 रुपये. आपण ज्या सीझनची वाट बघतो वर्षभरापासून, ही लस्सी आहे मँगो लस्सी. भरून भरून मलाई सांडते लिटरली. असं कोणती लस्सी तुम्ही बघितले का त्याची मलाई सांडते? एक वेळ लस्सी सांडत असेल तर म्हणजे एक कानाला ऐकायला रेग्युलर वाटतं, पण लस्सी मध्ये मलाई सांडते. हे लस्सी मध्ये वरती बदामाचे पीस आहेत बारीक बारीक. मँगो लस्सी भाई, सीझनचा पहिला मान तुमच्या भावाला मिळालेला आहे. विषय आहे का, 10 दिवसांनी येऊन मान मिळवतोय. यांना कोणीतरी काय म्हणतात ते देऊन टाका एखादा अवॉर्ड. सर प्रथम पारितोषिक 2026. काय आहे भाई, एक नंबर भाई. मजबूत लस्सीचा स्वाद उठवल्यानंतर आता आपण आलोय आनंद नगर मधल्या नित्यानंद पावभाजी सेंटर मध्ये. हे जे हॉटेल आहे ना, ते फक्त आणि फक्त पावभाजीसाठी स्पेशल आहे, कारण त्यांनी जे मोठं त्यांचं ब्रँडिंग केलंय ना, ते पावभाजीलाच समर्पित केलेलं आहे. आपण जाऊया आतमध्ये, त्यांची स्पेशल पावभाजी कोणती आहे ती आपण ट्राय करूया. पहिल्यांदा आलोय मी इथे. अजून पण बरेचसे स्पॉट्स असतील दहिसर मध्ये. माझा जसा दहिसरवाल्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल, सो तेव्हा मला माहिती पडेल. एकदम असं जुनं हॉटेल वाटतं की असेलच, कारण त्याचं जे पूर्ण जे इंटिरियर आहे ना आतलं, ते साधं सुद्धा एकदम म्हणजे एस्थेटिक बोलतो ना आपण. हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे, नित्यानंद पावभाजी सेंटर. पावभाजी वगैरे, परत इथे डोसा पण मिळतो, इडली आणि मेंदू वडा. ह्या 4 आयटम मध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज इथे मिळून जाईल. मी विचारलं त्यांना तर ते म्हटले की आमची एकच पावभाजी चांगली आहे, नॉर्मल पावभाजी, ती आपण मागवूया. मित्रांनो, पावभाजी तर आपली आलेली आहे. तिचा रंग बघूनच मला कळून गेलेलं आहे की याच्यात काहीतरी जबरदस्त विषय आहे. 140 रुपयाची ही पावभाजी आहे. की हवेशीर हॉटेल आहे. बाहेर मी उभा होतो ना, एकदम रोडला लागूनच आहे. कांदा विंदा एकदम फ्रेश वाटतोय. एवढं असं प्रोफेशनल नाही आहे, नाजूक आणि साधू. ते बिया वगैरे आहेत त्या पडणारच लिंबू पिळताना, तर त्याला आपण असं बाजूला काढायचं. म्हणजे आपल्याला नको असणारी माणसं आपल्या लाईफमध्ये आपण त्यांना कसं बाजूला काढतो. पाव पूर्ण लथपथ झालेले आहेत मसाल्यांमध्ये. कलर बघा भाई, कलर बघून घ्या, काय स्मॅश झाली आहे भाई. ती कळेलच आता मला खाताना किती स्मॅश झाली आहे. पण ज्या लेवलला जाऊन तो तांता तिखट तित्ता तिखट करत होता ना, काय बनवले भाई, एक नंबर बनवले. आणि ना फुल्ली स्मॅश आहे. वरचे जे वाटाणे आहेत ना, तेच तुम्हाला फक्त इथे दिसतील. बघा, हा वाटाण आहे, वाटाण्याचा गोलदाण आहे. तू काय असते हसायला नाही, ते खायला बसवलेलं आहे. तेवढे पंच मारणार तर असणार. खूप छान आंबट त्याचा स्वाद येतोय. तिखट पण मला जशी पाहिजे ना तशी आहे. तुम्ही जर बघाल ना, हा बघा, हा टोमॅटो बघा भाई, टोमॅटो बघा, फुल स्मॅश भाई. काय पावभाजी केलेली गायब अशी ती पावभाजी. म्हणजे आपण एखादी स्लायडिंग वर बसल्यावर नाही घसरतो आपण, डायरेक्ट तसं आहे. हे असं आहे बघा, एवढ्या लेवलला त्याने बारीक केलेलं. एक नंबर पावभाजी, खूपच छान आहे भाई, मला आवडलं.
घरगुती वाटते एकदम. भाऊ तर ऑलरेडी तारीफ करून झालेलाच आहे. फुल्ली सगळ्या मॅच झाल्यात भाज्या. मीठ बरोबर आहे, मसाला बरोबर आहे, आणि ऑइली पण नाहीये. ऑइल खूप कमी वापर केलाय बघा ना, खूप कमी वापर केला. आणि जशी असायला पाहिजे ना पावभाजी, उगाच ते कलर वगैरे टाकून पावभाजीमध्ये ते सगळं कलर पण नॅचरल आहे, एकदम नॅचरल. आम्ही एका चमच्यात स्वाद सांगणारी माणसं. कारण इकडे खाद्य बनवणारे आणि इकडे खाद्य चाकणारे दोघं पण एकत्र बच्ची बसले. एक नंबर नाद करायचा पण आमच्या ताईचा कुठं. तर पावासोबत आपण खाऊन बघूया. आणि बस. सगळं फ्रेश वाटतं एकदम जबरदस्त. म्हणजे विरघळते पण लगेच. बेस्ट आहे आणि हायली रिकमेंड. भाई साहब, आता ज्या लोकेशनला आपल्याला जायचं आहे ना, ते लिटरली लोकेशन माझ्या समोरच आहे. सांजी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. हे सगळं असं बघून वाटतंय की चायनालाच फिरायला आलो आपण. आता आपण जे आलोय ना, ते आपण आता डायरेक्ट डिनर रात्रीचा वाजलेत तर 6:15 वाजता पहिल्यांदा रात्रीचा डिनर करायला आलेलो आहे. कारण आपलं हे सेकंडलाच लोकेशन आहे. आणि लिटरली हे जे लोकेशन आहे ना, तुम्हाला बाहेर कॅमेरामॅन बाहेर घुमाव, देखो ये इधर दैसर लग रहा है की नहीं, अभी इधर देखो आपण आ गेले चायना टाउन. म्हणजे लिटरली कसलं बाप इंटेरियर केलेलं. इथे 2 सेक्शन आहेत, एक एसी एक नॉन एसी. ही एंट्री बघा कसली बाप बनवलेली आहे. टाइल्स पण आहेत ना, चटई नाही आहे, चटई नका समज. ये देखो दोस्तों, मेरे पूर्वज ऐसे लिखते थे. ये इनका नाक तो सही था, मेरा नाक थोड़ा गड़बड़ हो गेला है. शराम साहब जी, प्रमोशन विमोशन ने मैं खुद हक्का बक्का हो गेला इधर. होय 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 रव्वा शब्बाद खेळ. आपण सिंजी या रेस्टॉरंट मध्ये आहोत, जे की व्हेज चायनीज साठी स्पेशल आहे. आणि ते सगळे व्हेज पदार्थ मिळतात. त्यांचं नावच आहे तिथे 100% प्युअर व्हेज. आणि याच्यामध्ये तुम्ही जर हे मेन्यू कार्ड बघा, मतलब चायनीज के जो दीवाने ना, उनके लिए तो जन्नत झोबेर विषय. पण हे काय ते सुशी बिशी काय ते म्हणतात ते बघा ना, म्हणजे काय याच्यात कन्फ्यूज होईल माणूस. इकडे त्यांची ती एक डिश मी बघितली रिव्ह्यू मध्ये चेक करताना, बांबू बिर्याणी किंवा बांबू राईस म्हणून. बांबू बिर्याणी तर नाही, त्याच्यामध्ये 2-4 प्रकार आहेत. तर ते मी एक ऑर्डर केलेलं आहे. आणि बाकी माझा एक फॉलोअर दादा आहे, त्याचं पण एक छोटंसं किचन आहे मीरा रोड मध्ये, तो इकडे येतो. त्याच्या जिजूंचं रेस्टॉरंट आहे. त्यांनी मला सांगितलं इकडे जा म्हणून. दैसर मध्ये एवढं टॉप लेवलचं हॉटेल, ठीक आहे, हे नॉर्मल माणसाचं काम नाही. हे बऱ्यापैकी इन्स्पायर्ड होऊनच काम केलेलं आहे. मला आवडलं, हॉटेलच आवडलं मला. राहायला बाग टेस्टचा. तो इथे आपण 2 गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. हे मंचुरियन ड्राय आहे. मला तो दादा बोलला की तू ड्राय खा म्हणून, चांगली टेस्ट आहे. 250 रुपयामध्ये आपल्याला एवढी क्वांटिटी येते. तरी बरेच आहेत, 9-10 पीसेस आहेत. ट्राय करूया. छाग आहे गुरु, छाग आहे. एक नंबर. जे बॉल आहेत ना, मस्त शिजलेले आहेत. आणि ग्रेव्ही आहे ना, जास्त गोड नाहीये. कारण त्यांचा तो सोया सॉस टाईपचा एक तो सॉस असतो ना, जास्त पडला ना की ह्यावाल्या पदार्थांची चव निघून जाते. तो एकदम प्रॉपर पडलेला आहे. अद्रक, कोबी, लसूण म्हणा, स्पेशली चायनीजच्या डिशेस मध्ये ह्या गोष्टी असतात. एकदम बारीक कट केलेला आहे, तुम्हाला ते जास्त लागणार नाही. अप्रतिम. 250 रुपये असे घालवायला तयार आहे भाई, अशी जर डिश असेल ना तर. वरून आहे ना, असं आपल्याला गार्लिक पण दिसेल, लसूण बारीक, कोथिंबीर आहे. मस्तपैकी मंचुरियन बॉल आम्ही खाल्ले. ते आता 2च राहिलेले आहेत. लिटरली हे तुम्हाला खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागवलेला आहे हॉट स्पायसी बांबू. हॉट स्पायसी बांबू मधला राईस मागवलेला आपण. शेजवान सारखा नाही, थोडा वेगळा आहे. आणि त्याच्यासोबत हे सूप येतच, ठीक आहे. हे वेगळं मागवायची गरज नाही, बाउल भरून सूप येतच. हे नाव घेतलं ना तुम्ही की ते येतच. आणि हे 460 रुपयाचं आहे. तर त्याप्रमाणे टेस्ट आहे की नाही ते बघूया, या ट्राय करूया. बघा तुम्ही इथे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत. हे काय आहे? ब्रोकोली. ओ माय गॉड. मशरूम. हा डिफरंट आहे, फुल डिफरंट राईस आहे. त्याच्यामध्ये लिटरली सगळ्या व्हेजिटेबल्सचा स्वाद येतो. डिफरंट आहे, काहीतरी वेगळं खाल्लंय पहिल्यांदा. त्याच्यानंतर हे भरभक्कम असं व्हेजिटेबल सूप आहे. काकड्या आहे, गाजर आहे, कांद्याची पात आहे, कोबी वगैरे आहे, एकदम पण आहे, वांग पण आहे. ह्याच्यामध्ये आहे ना, ते आपण बघूया. थोडासा भात घेऊया. सूप में दम आहे, सुंदर. पहिल्यांदा मी असा काहीतरी पदार्थ खाल्लाय. म्हणजे मी हायली रिकमेंड नाही करणार, पण सजेस्ट करेन की तुम्ही जर आलात ना, तर हा तुम्हाला एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. आणि हा शेजवान किंवा फ्राईड राईस मध्ये जरा पण नाही वळत.
विठ्ठल मंदिर आहे, जे की दहिसर मधलं अगदी फेमस विठ्ठल मंदिर आहे. आणि त्याच्याच लेफ्ट साइडला एक गावठण म्हणून एरिया आहे, त्या चाळीमध्ये पण आपण गेले 3-4 वर्ष राहिलेलो आहे. तर आता भरपूर साऱ्या गोष्टी बदलल्या. तो आता आपला लास्टचा जो स्पॉट आहे तो निलियानो म्हणून आहे. त्या दादानेच मला सजेस्ट केलेलं आहे, ज्याने आपल्याला ते रेस्टॉरंट सजेस्ट केलं होतं. आणि बाकीच्या लोकांनी पण मला सांगितलंय, पण त्या दादाने मला सांगितलं एक मँगो आईस्क्रीम म्हणून आहे, गुआवा म्हणून एक आईस्क्रीम आहे, त्याच्यावरून त्यांनी ते काय मसाले टाकलेले. एक छोटासा कप आहे, नॉर्मल साईजचा क्यूट कप वाटतोय. 75 रुपीजचा एक कप आहे. पेरू आहे ना, मराठी मीडियम. वाव. बेसिकली गुआवा बिवा छोड दो दोस्तो, पेरूची आईस्क्रीम आहे. वरतून जसं आपण पेरू खातो, अरे पेरूला मसाला कसा लावता म्हणून हा, ice तो cream वही आहे. तर तेच आहे, बेस्ट कॉम्बिनेशन वाटतंय मला. म्हणजे असं काहीतरी युनिक. शाळेतून निघताना, कॉलेजमधून निघताना पहिले आम्ही असं खायचो, ते चटरपटर कैरी बिरी मिळतात ना, ते आजकाल ते तुम्हाला आईस्क्रीमच्या शॉप मध्ये पण मिळेल. ती वाईब आंबट गोड आणि मिरचट, एकदम युनिक आईस्क्रीम आहे. जॅकफ्रूट वगैरे पण आहे. एक जॅकफ्रूट ट्राय करूया. निलियानो मध्ये जर तुम्ही आलात, विठ्ठल मंदिरच्या जस्ट बॅक साईडला एक दुसरं पाऊल टाकलं की निलियानो मध्ये पोहोचताय तुम्ही. सो इथे जर आलात, खास करून दहिसरवाले, तुम्ही हे ट्राय करू शकता. त्याच्यावरती जर तुम्हाला मसाला नको असेल तर त्यांना सांगू शकता तुम्ही की मसाला नाही टाकला तरी चालेल. बट मला मसाला नको वाटतो वरती, माझं जेन्युइन मत आहे, कारण त्याच्याने ती आईस्क्रीम खायची वाईब नाहीये. सो आपण सेकंड कप घेतलेला आहे. जॅकफ्रूट फणसाची आईस्क्रीम आपण घेतलेली आहे कप मध्ये. 85 ची आहे, ती 75 ची आहे. ही ट्राय करूया. थांबा जरा, ह्याच्यात एका चम्मच मध्ये काय कळत आहे टेस्ट. तुम्हाला आईस्क्रीमच्या ठिकाणी काही फणस खाल्ल्याची फिलिंग आहे लिटरली. याच्यात आहेच म्हणा, बट फ्लेवर तर लिटरली तुम्हाला ती वाईब देऊन जाईल फणसाची. सुपर, एक नंबर आईस्क्रीम. 2 आईस्क्रीम्स आपण ऑलरेडी ट्राय केले, गुआवा आणि जॅकफ्रूट. सो आपण आता मँगो मस्तानी ट्राय करतोय. त्याच्यावर छान असे ड्रायफ्रुट्स टाकलेत, पण ट्राय करूया. लिटरली आंबा खातोय असं वाटतंय. खूप छान. याच्यामध्ये काय काय ॲड असतं? ओके, दॅट्स इट. बाकी शुगर वगैरे काहीच नाही, क्रीम वगैरे काहीच नाही. म्हणजे सगळं नॅचरल फ्लेवर आहे याच्यामध्ये. आणि गोड एकदम बोलतो ना, असं ओव्हर स्वीट नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. इकडे आता हे हायली रिकमेंड करेन मी तुम्हाला. मँगो मस्तानी ट्राय करा, खूप मस्त. आणि त्याचा कलर पण बघा किती छान वाटतं एकदम. नक्की व्हिजिट करा या ठिकाणी. बऱ्यापैकी आज आपण दहिसर फिरलेलो आहे. नाही म्हटलं तरी दहिसर ईस्ट आपण जास्त फिरलेलो आहे, कारण हा एकच स्पॉट आपला इकडे आहे दहिसर वेस्टला, विठ्ठल मंदिरच्या बाजूला. अदरवाईज आपण जेवढा पण फूड ट्राय केलाय दहिसर मधलं ते ईस्ट मध्येच ट्राय केलेलं आहे. आता आपण शेवट केला आहे तो आईस्क्रीमने केलेला आहे. इथल्या तिन्ही आईस्क्रीम एकदम बेस्ट होत्या. आणि शेवटचं तर मला कळलं ते सगळं ऑथेंटिकच विषय होता, त्याच्यामध्ये नो शुगर. राहिला भाग सिंजी रेस्टॉरंट, खूपच जबरदस्त भाई. तिथला जो मेन्यू आपण ट्राय केला मस्तच होता. तो राईस जो होता तो डिफरंट होता, पहिल्यांदा खाल्ला. त्याच्यानंतर वडापाव असू दे, चंगू मंगूचा, भरूच्या लस्सी, ती तर शब्दच नाहीत भाई, खूप छान. अजून पण बरेचसे हिडन स्पॉट्स आपण बोलू शकतो ते असतील दहिसरमध्ये. दहिसरवाल्यांपर्यंत जर माझा व्हिडिओ पोचला, तुम्ही मला नक्कीच सजेस्ट करा, तर आपण पार्ट 2 पण घेऊन येऊ. आय होप 10-12 दिवसांनी मी आलेलो आहे व्हिडिओ घेऊन. सो तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लवकर भेटूया करतो, पण लवकर काय भेटणं होत नाहीये. बाय.